नवनीत राणांवर सभेदरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। अमरावतीच्या खल्लारमधली ही घटना आहे। खुर्च्या उचलून नवनीत राणांवर फेकण्याचा प्रयत्न केला गेलाय। खल्लार पोलीस स्टेशन गाठून नवनीत राणांनी तक्रार सुद्धा दिली आहे। तर राणांचं भाषण सुरू असताना घाणेरडे इशारे केल्याचाही आरोप आहे। म्हणून टॉन्टिंग करून राहिले, मला घाणेरडे शिव्या देऊन राहिले। माझं पीएसओ आहे, माझं हे काय पाहून घ्या, ते माझं बाग थुकून राहिले आणि त्यांनी मला वाचवलं। तीन चार खुर्च्या ढेग होता, ते तीन चार खुर्च्या मला फेकून मारल्या। मग या सगळ्या लहान लहान मुलं माझे सभेमध्ये होते, त्यांच्या आईसोबत त्यांच्या मुलांसोबत बोलत होती। ते बोलताना सरळ तिथून कि तेरे को मार देंगे, तेरे को काट देंगे, हम अल्लाह के बंदे, हम अल्लाह के लोग हैं, तेरे को दिखाएंगे। मैं बोली शांत रखो भैया, कोई किसी को कुछ गड़बड़ नहीं करनी है, तुम कुछ भी क्रिएशन यहाँ करो मत। बस मी असं बोलणं आणि त्यांनी खुर्च्या उचलणं आणि आमच्या लोकांवर आणि आमच्यावर जोरात जोरात खुर्च्या मारण्या सुरू केल्या आणि मला वाचवताना मला माझ्यावर थुकण्याचा प्रयत्न केला आणि माझे 6 गार्ड जे अंगरक्षक होते त्यांनी तेव्हा वाचवलं। जर त्यांची भाषा असन कापण्याची तर आमची भाषा त्याच पद्धतीने राहील। नवनीत राणांच्या बाबतीत झालेली घटना ही चीड आणणारी आणि संतापजनक आहे। निषेध करणं तर निषेधाच्या पलीकडची आहे आणि या समाजकंटकांनी, या महाविकास आघाडीच्या चमच्यांनी, या धर्मांध लोकांनी लक्षात ठेवायचं आहे, काल जर संयम सोडला असता बाकीच्यांनी तर ते वाचले नसते। नवनीत राणांचा पराभव झाल्यानंतर अमरावतीमध्ये केलेले अश्लील चाळे वर्तन हे याच लोकांचे होते। महाविकास आघाडीला कोणीच जवळ करू शकत नाही जे संपूर्ण दहशतग्रस्त लोकांना संरक्षण देते। मला वाटतं अशा प्रकारचा हल्ला करणं दुर्दैवी आहे। लोकशाहीमध्ये विचारानं त्या ठिकाणी लढायचं असतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये पराभव समोर दिसत असल्या कारणाने महाविकास आघाडीची लोक कुसपटं काढतायत। त्या ठिकाणी कळ काढणं ज्याला म्हणतो आणि वातावरण गढूळ करून त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये काहीतरी विध्वंसक परिस्थिती निर्माण करायची अशा प्रकारचा कट दिसतोय। त्याची काळजी पोलिसांनी, निवडणूक आयोगाने घेण्याची आवश्यकता आहे।